नमस्कार, मी ज्योती आणि आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे भारतातील सगळ्यात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये, जो की कोची केरला येथे आहे. आणि हा मॉल आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट अँड बिगेस्ट शॉपिंग मॉल आहे. चला मग जाऊया मॉलमध्ये. तर आम्ही संध्याकाळच्या 5 वाजता निघालो आहे आणि शनिवार असल्यामुळे जास्त गर्दीही नव्हती, रस्त्यावरती जास्त ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे आम्ही फास्ट जात होतो. ढग आले होते, पावसाचं वातावरण झालं होतं, जास्त ऊन वगैरे नव्हतं अजिबात. त्यामुळे आम्ही म्हटलं की आता आपण फास्ट जाऊ, वेळेत पोहोचू. आणि आमच्या घरापासून 19 ते 20 किलोमीटरवरती हा मॉल आहे आणि 40 ते 45 मिनटं पोहोचायला लागतात. आणि आता जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्ही लवकर जाणार आहोत. तर पावसाचं खूप छान वातावरण झालेलं आहे, त्यामुळे बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय सगळं. हा आपल्याला वाटेमध्ये फोरम मॉल लागतो. फोरम मॉलसुद्धा खूप मोठा आहे. कोचीला याल तेव्हा नक्की भेट द्या. तर नाही म्हणता पावसाची सुरुवात झाली, बारीक पाऊस पडायला लागलाय. आता आमच्याकडे रेनकोटही नव्हता, छत्री नव्हती, त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि पाऊस पडेपर्यंत आम्ही छान फिल्टर कॉफी प्यायली. फिल्टर कॉफी पण पिऊन झाली, पण पाऊस काही थांबत नव्हता. एक अर्धा तासा पाऊस जोरात पडला आणि मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघालो. 5 मिनिटाचा रस्ता राहिला होता आमचा आणि पाऊस चालू झालेला. खूप पाऊस पडला आहे, तुम्ही बघू शकता रस्त्यावरती खूप पाणी साठलं आहे. तर आता आम्ही मॉलच्या जवळ आलेलो आहे आणि 1 मिनिटामध्ये आम्ही मॉलमध्ये पोचतो आहे. तर रस्त्यावरती ट्रॅफिक खूप झालं होतं, एकदम अचानक पाऊस पडला त्यामुळे, आणि आम्हाला लेट खूप झालं, एकदम अंधार पडल्यासारखं झालं आहे. फक्त 5:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर हे वरती दिसतंय ते तुम्हाला मेट्रो स्टेशन आहे. हे मेट्रो स्टेशन डायरेक्टली मॉलला कनेक्टेड आहे. तुम्ही कोची मेट्रोनी सुद्धा येऊ शकता आणि कोची मेट्रो स्टेशनमधून डायरेक्ट तुम्ही मॉलच्या 2nd फ्लोअरला पोचाल. तर आपण आता मॉलमध्ये आलेलो आहोत, आणखी बाहेरच आहे. आता आपण एंटर करणार आणि मग गाडी पार्क करून आपण मॉलमध्ये जाणार आहे. आता आपण मॉलमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता आपण गाडी पार्क करायला चाललो आहे. तर मॉलमध्ये एंटर केल्यानंतरसुद्धा खूप वेळ लागतो आपल्याला पार्किंगपर्यंत पोचायला, कारण हा मॉल खूप मोठा आहे. हा मॉल 17 एकरमध्ये तयार झालेला आहे. आपण एंटर केल्यानंतर इथे आपल्याला एक स्कॅनर चीट देतात, याच्यामध्ये टायमिंग वगैरे असतं. आपण मॉलच्या बाहेर पडताना या चीटला स्कॅन करून आपल्याला किती वेळ आपण इथे थांबलो त्याच्यावरून आपले पार्किंग चार्जेस घेतात. हे एंट्रन्स नंबर 7 आहे, जे पार्किंगला कनेक्टेड आहे आणि पार्किंगमधून आपण डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला पोचतो. ग्राउंड फ्लोअरवरून आता आम्ही वरती 1st फ्लोअरला चाललो आहे. इथे खूप सारे ब्रँडचे शोरूम्स आहेत आणि हा मॉल 4 फ्लोअरमध्ये आहे. 4 फ्लोअरमध्ये असला तरी हा 17 एकरमध्ये पसरलेला आहे. आणि याच्यामध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला लुलू यांचं स्वतःचं असं एक लुलू हायपर मार्केट आहे, ज्यामध्ये सुई धाग्यापासून ते चिकन बिर्याणीपर्यंत सगळं मिळतं. आता आपण इथे ग्राउंड फ्लोअरला आलो आहे आणि इथे चिल्ड्रन डेचा प्रोग्राम चालू आहे. 14 नोव्हेंबर आहे, त्यामुळे इथे चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट करतोय. काही मुलांसाठी गेम्स वगैरे आहेत आणि गेम्स झाल्यानंतर त्यांना गिफ्ट्स देत आहेत. तुम्ही बघू शकता हा 4th फ्लोअरचा मॉल आहे आणि खूप सारे खाली ब्रँडेड शोरूम्स आहेत. या लुलू मॉलमध्ये 280 पेक्षा जास्त शॉप्स आहेत, इन्क्लुडिंग फूड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स, गेमिंग झोन, मल्टिप्लेक्स, आईस स्केटिंग रिंग्स, ब्युटी पार्लर्स अँड टॉय ट्रेन्स. या लुलू मॉलमध्ये 65,000पेक्षा जास्त कर्मचारी इथे काम करतात आणि इथे रोज 1 लाखापेक्षा जास्त लोक व्हिजिट करतात मॉलला. लुलू मॉल एडपल्ली जंक्शनला कोची केरला येथे आहे. तर फोर्ट कोचीपासून 23 किलोमीटर म्हणजेच 45 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर कोचीन एअरपोर्टपासून 22 किलोमीटर म्हणजे 30 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आम्ही आता अंशुमनला इथे टॉय ट्रेनमध्ये बसायचं आहे. त्याला टॉय ट्रेन कुठे असते ही सुद्धा माहिती आहे. आम्ही याच्या अगोदर खूप वेळा आलो आहे. तर इथे याला टॉय ट्रेनमध्ये बसायचं आहे. त्यासाठी आता आपण इथे कार्ड स्वाईप करणार आहोत
हे कार्ड आपल्याला इथे स्वाईप करून घ्यायचं आहे आणि मग अंशू ते ट्रेनमध्ये बसणार. या ट्रेनमध्ये बसल्यानंतर ते मॉलला पूर्ण 2 राऊंड मारून देतात. तर अंशू एकटाच आहे ट्रेनमध्ये. अंशू दरवेळेस येतो त्यावेळेस इथे त्याला बसायचंच असतं ट्रेनमध्ये. तर अंशू आता मॉलची सफारी करायला चालला आहे. तर अंशू इथे सफारी करून येईपर्यंत आम्ही इथे थोडेसे फोटोज काढले, सेल्फीज काढल्या. तर अंशू आता रिटर्न आलं आहे 2 राऊंड घेऊन. एक 15 ते 20 मिनटं लागतात ते 2 राऊंड मारायला या ट्रेनमधून. तर अंशूची ट्रेनची सफारी झाल्यानंतर आम्ही आता पुढे चाललो आहे. इथे आम्हाला एका फ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी साडी घ्यायची आहे. त्यासाठी इथे आम्ही इथल्या लुलूच्या सेलिब्रेट शॉपमध्ये आलो आहे. इथे खूप छान साड्या मिळतात. आता आम्ही इथे साडी घेण्यासाठी चाललो आहे. मी साडी सिलेक्ट करेपर्यंत यांनी खूप साऱ्या सेल्फीज काढल्या दोघांनी. या दोघांना खूप बोर होत होतं. अंशूला इथे थांबायचं नव्हतं. त्याला वरती 4th फ्लोअरला गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला जायचं होतं. म्हणून तो चिडत होता. चल आवर असं म्हणत होता. म्हणून पटकन एक साडी सिलेक्ट केली, साडी घेतली आणि आम्ही निघालो वरती. तर वरती बाहेर साडीच्या शॉपमधून बाहेर पडल्यामुळे तो खूप खुश होता. इथे मसाल्याचं शॉप आहे. खूप सारे मसाले मिळतात इथे. मसाल्याचे शॉप, कॉफी शॉप आणि चॉकलेट शॉप खूप सारे आहेत इथे. ज्यावेळेस तुम्ही कोचीला याल त्यावेळेस एक दिवस नक्की लुलू मॉलसाठी ठेवा. खूप छान आहे मॉल, नक्की विजिट करा. तर आम्ही इथे गेमिंग झोनमध्ये पोचलेलो आहेत. एकदम खुश झाला. आमच्या पुढे पळत होता तो. तर इथे अंशूने काही गेम्स खेळल्या. एवढ्या वेळ खेळल्यानंतरसुद्धा त्याचं मन भरतच नव्हतं. त्याला आणखी खेळायचंच होतं. आता अंशूबरोबर अंशूचे बाबासुद्धा खेळायला लागले. ते दोघं काही कंटाळतच नव्हते, पण मला मात्र खूप कंटाळा आलेला. म्हणून मी एका ठिकाणी जाऊन बसले. या दोघांचं बास्केटबॉल खेळून झाल्यानंतर यांनी काही व्हिडिओ गेम्ससुद्धा खेळल्या. त्याच्यानंतर अंशूला एका लहान मुलांचं खेळणं होतं ते 3 वर्षाच्या. अंशूला त्यात बसायचं होतं. खूप हट्ट करत होता तरी. आणि अंशू 5 वर्षाचा असल्यामुळे अलाउड नव्हतं. तरी अंशू रडत होता. म्हणून आम्ही इकडे तिकडे पाहिलं, कोणी बघत नाही आहे ना, म्हणून अंशूला त्याच्यामध्ये बसवलं. कार्ड स्वाईप केलं आणि अंशू थोडंसं खेळला त्याच्यामध्ये. अंशूने छान एन्जॉय केला. अंशू आता थकला आहे. अंशूचं खेळून झालं आहे आणि मग आता मी फूड कोर्टकडे चाललो आहे. अंशूचं खेळून झाल्यानंतर आम्ही फूड कोर्टकडे आलो. इथे खूप सारे फूड कोर्ट्समध्ये खाऊचे शॉप्स आहेत. तुम्हाला सगळ्या प्रकारचं इथे खायला मिळेल. इथं आम्ही थोडंसं खाल्ल्यानंतर आम्ही खाली आता घरी जाण्यासाठी निघालो. तर इकडे आईस्क्रीमचे सगळे सुद्धा शॉप्स आहेत. आम्हाला वाटी तिथे होम डेकोरचं शॉप दिसलं. हे लुलू हायपर मार्केट आहे, जे लुलू यांचं स्वतःचं आहे. नंतर बाहेर पडलो आम्ही आणि पार्किंगमधून आम्ही गाडी घेऊन सरळ आम्ही घरी पोचलो. तर